नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले असतील आणि काही कारणास्तव बँकेने ते पैसे कट करून घेतले असतील तर ते पुन्हा कसे प्राप्त करावे याची प्रक्रिया मी आता तुम्हाला सांगणार आहे। कधी कधी असं होतं की कोणाकोणाचे बँक खाते खूप दिवसापासून निष्क्रिय असतं आणि त्या खात्यातून बँकेचे काही चार्जेस भरायचे राहिलेले असतात। अशा परिस्थितीत बँक लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे स्वतःचे चार्जेस म्हणून बँक कट करू शकते। पण लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर बँकेने पैसे कट केले असतील तर ते परत करणे अनिवार्य आहे। म्हणजेच बँकेने जे पैसे कट केले आहेत ते रिव्हर्स करून तुमच्या खात्यात परत जमा केले जातील। म्हणून जर तुमचे पैसे कट झाले असतील तर काही काळजी करू नका, ते पैसे बँक तुमच्या खात्यावर परत जमा करणार आहे। ते पैसे बँकेला पुन्हा तुमच्या खात्यावर जमा करावे लागतील। पण ते पैसे तुम्हाला कसे मिळू शकतात हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन एक अर्ज द्यावा लागेल आणि हा अर्ज अगदी मराठीत तुम्ही लिहू शकता। अर्ज कोणाला द्यायचा आणि त्यात काय लिहायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। अर्ज तुम्हाला ब्रँच मॅनेजर यांना द्यायचा आहे। अर्जात लिहायचं आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत अमुक रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली होती आणि ती बँकेने काही कारणाने कट करून घेतली आहे। कृपया ही कट झालेली रक्कम मला परत मिळावी। सोबत तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स, पासबुक ट्रान्झॅक्शन झेरॉक्स जोडायचे आहे। हे सर्व पुरावे घेऊन अर्ज ब्रँच मॅनेजरला द्यायचे आहे। बँकेत जाऊन ब्रँच मॅनेजरला भेटून हे अर्ज आणि पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स हे सर्व द्यावे लागेल। मग बँक 1 ते 2 दिवसात कट झालेली रक्कम तुमच्या खात्यात परत जमा करेल। माझं स्वतःचं असं अनुभव आहे। माझे जवळपास 1200 रुपये बँकेने कट करून घेतले होते। मी बँकेत जाऊन मॅनेजरला अर्ज दिला आणि त्यांनी तो अर्ज स्वीकारला। काही दिवसांनी माझी रक्कम पुन्हा खात्यावर जमा झाली। जिल्हाधिकाऱ्यांचाही आदेश आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेने कट करून घेऊ नयेत आणि जर कट झाले असतील तर ते पैसे बँकेला परत द्यावे लागतील। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची माहिती मी फक्त तुमच्यासाठी सांगत आहे। तरी या माहितीचा फायदा दुसऱ्या बहिणींनाही व्हावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि अडचण असेल तर कमेंट करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।